हॅलो गाईज, बघा आणि पिचकारी आणलेली आहे रंगपंचमी खेळायला ना ग. हां दाखवेल. तर सगळ्यांना हॅपी होळी. तर इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर पुढे हे बघा. हां अरे वा अरे वा अरे वा. तर इथं घेतलं आहे थोडंसं लसूण जिरं वाटून घेतलं आहे, कोथिंबीर आहे थोडीशी आणि हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि इकडे ठेवले मिनी वडीसाठी आपलं उडीदची डाळ आणि मूग डाळ मिक्स करणार आहे, म्हणजे वडे. तर मिक्स डाळचे वडे बनवणार आहे ना गाणी. हॅपी होली हॅपी होली. तर सध्या तर स्तक लागले, त्याच्यामुळे मग पूजा बिजा काय करायला जमणार नाही, पण स्वयंपाक करून घेते मी. तर पुरीसाठी हे पीठ तयार करून घेते आणि तिकडं मग डाळ आहेत पण नंतर धुवून घे, तोवर पीठ मळून घेते मी ना गाणी. आणि वडे खायचे. तर सर्दी खोकल्याची झालेलीच आहे, पण आता सणच आहे, मग बनवावं लागेलच ना गाणी. तर चला बनवूया. तर आपलं रुमाल जे आहे तो थोडासा ओला केला आहे आणि झाकून देते थोड्या वेळसाठी, म्हणजे 10-15 मिनिटासाठी. तोवर बाकीचं काम करून घेते मी ना. डाळ झाली आहे डाळ. आता ना धुवून घेते, सालं काढून घेते आणि त्याच्यानंतर मग वाटण करूया आपण. चल तर डाळ बघू शकताय, हे मूग आणि उडद डाळ मिक्स केली आहे. तर धुवून घेते मी. याच्यात राहील का गं, आणि डाळ का जाईल खाली. एक मिनटं. त्याच्या खाली आपण प्लेट ठेवून देऊया. सर्व होतो. तर आपण आहे ना थोडंसं पाणी नितरून घेऊया. बघ. तर मित्रांनो, मस्त धुवून झालेली आहे आपली डाळ. आता आहे ना वाटून घेते. थोडेसे हे जे फोत्रे असतात ना ते थोडे राहू द्यायचे, कारण की मला वाटतं ना छान येते वडे आणि टेस्टी पण असतात, म्हणून थोडेसे राहू देते मी. तर आता ना वाटून घेते आणि मग आपलं जे आहे लसूण आणि जिरं वाटलेलं आहे ते मिक्स करते आणि मग मस्तपैकी आपण बनवूया. तोवर बाकीचं आहे, खीर आहे, आमटी आहे, ते बनवते. तर भरपूर काम आहे आज. चला बनवूया.
मित्रांनो बघू शकताय आपली जी डाळ आहे ती वाटून झालेली आहे आणि आता मिक्स करून देते. मीठ टाकलेलं आहे, थोडी हळद आणि लाल तिखट आणि जिरं लसूण आहे, कोथिंबीर आहे. तर वरून अजून थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे अजून मस्त चविष्ट येईल आपली जी वडे चविष्ट येईल. तर चला पहिले करून घेते, सगळं रेडी करून ठेवून देते म्हणजे नंतर तळायला ना टेन्शन नाही राहणार. एक 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 करून असं काढून घेईल. मग खीर मग आपली बस तेवढंच बनवणार आहे. भाजी बघेल मी, कारण की आम्ही खाणारे फक्त 3 आहे. एवढं जास्त बनवून ना काहीच उपयोग नाही आहे, राहून जाईल उगीच. त्याच्यामुळे थोडंच बनवणार आहे, थोडंच. तर चला काहीच अशी बी तर भांडे ना धुवूनच घेतले मी हातोहात, कारण की ना किचन एकदम घाण होऊन जाईल, भांड्याचं भरून जाईल. किचन साफ करून घेतलं आधी आणि मग त्याच्यानंतर आपण बनवायची सुरुवात करूया. चला. तर मित्रांनो थोडंसं तांदूळ आहे ना मी भाजून घेते तव्यावर आणि बारीक वाटून घेते म्हणजे लवकर आपली जी खीर आहे ती तयार होईल. नाही तर खूप वेळ लागते, त्याच्यामुळे आपलं म्हणजे गॅसचा आहे तो पण बचत करायचा आहे. एवढा स्वयंपाक आहे मग थोडंसं भाजून घेते मी, मिक्सरमध्ये वाटून घेते. आपलं पीठ जे आहे मस्त झालं आहे तयार. तर मी ना आधी पुरीच करणार आहे, त्याच्यानंतर वडे. पीठ मस्त झालेलं आहे आपलं. पहिले खीरचं कार्यक्रम निपटवते, त्याच्यानंतर बाकीचं. तर असं वाटते खूपच जास्त स्वयंपाक आहे, ऑलरेडी थकून गेली असं वाटायला लागले मला. तर आणि गेले बाहेर, तांदूळ भाजते तोवर बसून घेते, आराम करून घेते. अजून तेल गरम नाही झाले बघा. तिकडं खीरसाठी पाणी ठेवले. आता थोडीशी ते वाटलं होतं ना बारीक तांदूळ ते टाकणार आहे गरम झाल्यावर. आणि आपले जे आहे आता पहिली पुरी जाणार आहे बरं का. लेट्स सी. काय फुगणार नाही वाटतं मला, तर पातळ झाली ना थोडी. तर मित्रांनो बघा, हे आहे तिसरी पुरी एक झालेली इकडं. आता ही होते. थोडी जास्तच घाई आहे म्हणून असं दाखवून देते मी. आता वडे सुरू झाले बरं का. एकदम छोटे छोटे बनवायचे. थोडंसं पाणी लावायचं, चिटकायला नाही पाहिजे हाताला ना. पुरी जी आहे आपली झाली आहे. आता वडे राहिले. इकडं खीर होती आहे. असे बघा, माझा जुना व्हिडिओ टाकलेला आहे गावाकडचा वडे बनवताना, तो बघू शकताय तुम्ही जाऊन. आणि याला थोडंसं असं छोटासा होल करायचा आणि टाकायचं. तुम्हाला नंतरून दाखवेन झालेले कसे आहेत ते वडे. आता सध्या घाई आहे, पटपट बनवून घेते. अशा प्रकारे होत आहे. काय कसं वाटते, कसं लागलं का? अय झिपरे, थोडंसं रागायला हाणलं बघा. वडे 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 मजे मजे बघू शकताय. आणि खवरायला इकडं
कसं लागले कशी आहे सांग ना तू. हां ती बोलत नाही आहे. इकडे हे आणि खाली पुरी आहे बरं का. इकडे हे पुरी ठेवली. इकडं आहे खीर आणि इकडं आहे आपली आमटी. हे बघा. तर एवढंच बनवलं आहे मी, जास्त काहीच नाही बनवलेलं आहे. बघू शकते. तर एवढंच झालेलं आहे. हां हां काय म्हणते तुलाच माहिती. दार लाव. जर मच्छर येतात तर. मच्छर येतं मच्छर. दार लाव म्हणते ग. बाहेर नको जाऊ. खरं जाते बात ऐकत नाही माझं. काय ग. हां चल होळी पेटते होळी. खूप नुसता ओरडतो. तर नीला देत होती मी. ती आहे ना चिप्स मागत होती. एवढं बनवलेलं आहे खायला आणि चिप्स मागत होती. चल चल नको नको. पप्पा गेले बाहेर नाही जायचं आता. हनी तर मित्रांनो होळीची मेजवान चालू आहे इकडं आणि मस्त बसून खाऊन राहिले वडे बिडे. काय ग नाकात अडकलं का दातामध्ये अडकला. धनीच्या दातात अडकलं बाई पुरी. तर होळीचे मेनू बनवला आहे आम्ही. या जेवायला सगळ्यांनी.